नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक या पदांच्या एकूण 129 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे भरती 2026 करिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 एप्रिल 2026 आहे. या भरती प्रक्रियेबद्दल जाणून घेण्यापूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचप्रमाणे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून पाहत आहात हेही आम्हाला कळवा. त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची संपूर्ण माहिती, रिक्त पदांची संख्या आणि त्याचबरोबर विषयांची संख्या आणि भरती प्रक्रियेमध्ये जो अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे त्या पत्त्याबद्दलची माहिती, सर्व अपडेट तुम्हाला मिळत राहील. 129 पदांवर भरती प्रक्रिया होणार आहे मॉडर्न कॉलेज पुणे येथे. तर या भरती प्रक्रियेबद्दलची माहिती आपण जाणून घेऊयात. मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे 2026 पदाचं नाव आहे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक. सहाय्यक प्राध्यापक एकूण जागा आहे 129. शैक्षणिक पात्रता आहे पदाच्या आवश्यकतेनुसार, म्हणजे त्याच्यामध्ये ज्या प्रत्येक पदासाठी जी काही शैक्षणिक पात्रता आहे त्यासाठी मूळ जाहिरात बघणं आवश्यक आहे. नोकरीचं ठिकाण आहे पुणे. अर्ज हा ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने पाठवायचा आहे. मेल आयडी दिलेला आहे आणि निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे प्राचार्य पीई सोसायटीचे, मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, 11186 AJM रोड जवळ, शिवाजीनगर, पुणे 411005. ईमेल पत्ता आहे facultyrecruitment@moderncoe.edu.in. मुलाखतीची तारीख आहे 30 दिवस, म्हणजे 4 एप्रिल 2026 पर्यंत. ही जी वेबसाईट आहे ती आपण इथे दिलेली आहे, यावरती तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. ही आहे ती मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची अधिकृत जाहिरात आहे आणि या जाहिरातीनुसारच पदभरती केली जाणार आहे. मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग applications form. Eligible candidates are invited for following posts to be filled for permanent non-granted basis. इथं आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग प्रोफेसर, 3 पद आहेत. एक ओपन साठी, एक SC कॅटेगरी, एक आहे ती DTA. असोसिएट प्रोफेसर साठी 5 पद आहेत आणि 2 ओपन साठी आहेत. त्याच्यामध्ये एक महिला उमेदवार असणार आहे. एक पद आहे DTA, एक पद आहे OBC आणि एक SEBC. असिस्टंट प्रोफेसर साठी 7 पद आहेत मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विषयासाठी. एक पद आहे SC, 2 पद आहेत ST, त्याच्यामध्ये एक महिला, एक NTC आणि 3 SEBC, त्याच्यामध्ये एक महिला उमेदवार असणार आहे. दुसरा विषय आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. त्याच्यामध्ये प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर. प्रोफेसर पदासाठी एकच पद रिक्त आहे आणि ते SC कॅटेगरीसाठी आहे. असोसिएट प्रोफेसर 5 पद आहेत. एक ओपन, एक ST, एक DTA, एक OBC आणि एक पद आहे SEBC. असिस्टंट प्रोफेसर साठी 16 पद आहेत. 3 ओपन आहेत, त्यापैकी एक महिला उमेदवार असणार आहे. 2 SC पद आहेत, त्यामध्ये एक महिला उमेदवार असणार आहे. एक ST पद आहे, एक NTC, एक NTD, एक SBC. 3 पद आहेत ती OBC साठी असणार आहेत आणि त्याच्यामध्ये एक महिला उमेदवार आहे. 2 पद आहेत ती SEBC, एक महिला उमेदवार आहे आणि 2 पद आहेत ती EWS, त्याच्यामध्ये एक महिला उमेदवार आहे. तिसरा विषय आहे तो इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. त्याच्यामध्ये प्रोफेसर 1 ही पद आहे, एक पद आणि ते SC कॅटेगरीसाठी आहे. असोसिएट प्रोफेसर 2 पद आहेत, ते एक ST आणि एक DTA या कॅटेगरीसाठी आहे. असिस्टंट प्रोफेसर 2 पद आहेत, एक SC आणि एक ST कॅटेगरीसाठी. पुढचा विषय आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. त्याच्यामध्ये प्रोफेसर 2 पद आहेत, एक ओपन, एक SC. असोसिएट प्रोफेसर 4 पद आहेत, एक ओपन, एक ST, एक DTA आणि एक OBC.
असिस्टंट प्रोफेसर 5 पदं आहेत, एक SC, एक ST, एक DTA, एक NTB आणि एक OBC. पुढचा विषय आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग. त्याच्यामध्ये प्रोफेसरची 2 पदं आहेत, एक ओपन आणि एक SC साठी. असोसिएट प्रोफेसरसाठी 2 पदं आहेत, एक DTA आणि एक OBC. असिस्टंट प्रोफेसरसाठी 7 पदं आहेत, 2 SC साठी आहेत आणि त्याच्यापैकी एक महिला उमेदवार असणार आहे, एक STचं पद आहे आणि एक NTC, 2 SEBC, त्याच्यामध्ये एक वुमन व महिला उमेदवार असणार आहे आणि एक EWS अशी पदं आहेत. त्याचबरोबर पुढचा विषय जो आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स इंजिनिअरिंग. त्याच्यामध्ये प्रोफेसर पदासाठी एक जागा आहे आणि ती ओपन टू ऑल म्हणजे सर्वांसाठी खुलं आहे, तिथं कोणीही अर्ज करू शकतो. असोसिएट असोसिएट प्रोफेसरसाठी 3 पदं आहेत, त्याच्यापैकी एक ओपन कॅटेगरी, एक SC कॅटेगरी आणि एक DTA साठी आहे. असिस्टंट प्रोफेसरसाठी 10 पदं आहेत, त्यापैकी 3 ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे, पैकी एक महिला उमेदवारांसाठी असणार आहे, एक SC कॅटेगरी, एक ST, एक DTA, 2 OBC पदं आहेत, त्यापैकी एक महिला उमेदवारासाठी आहे आणि एक SEBC, एक EWS. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मेकॅनिकल लर्निंग इंजिनिअरिंग हे पुढचा विषय आहे आणि या विषयासाठी प्रोफेसर पद आहे एक ओपन टू ऑल. असोसिएट प्रोफेसरसाठी 2 पदं आहेत, एक ओपन कॅटेगरी आणि एक SC कॅटेगरी. असिस्टंट प्रोफेसरसाठी 7 पदं आहेत, त्यापैकी 2 ओपन साठी आहेत, त्यापैकी एक महिला उमेदवार असणार आहे, एक SC, एक ST, एक DTA आणि एक OBC, एक SEBC या कॅटेगरीसाठी असणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग प्रोफेसर पदासाठी एक पोस्ट आहे आणि त्याच्यासाठी जे एक पद आहे ते ओपन टू ऑल सर्वांसाठी खुला. असोसिएट प्रोफेसर आहे, तिथं 2 पदं आहेत, एक ओपन आणि एक SC. असिस्टंट प्रोफेसरसाठी 7 पदं आहेत, त्यापैकी 2 ओपन, पैकी एक महिला उमेदवार असणार आहे, एक SC, एक ST, एक DTA, एक OBC आणि एक SEBC. सिव्हिलसाठी असिस्टंट प्रोफेसर पद आहे, प्रोफेसर आणि असोसिएट प्रोफेसर पद सिव्हिलसाठी नाही. त्याच्यासाठी 2 जागा आहेत, ते एक ST साठी आहे आणि एक DTA साठी आहे. मॅथमॅटिक्स हा पुढचा विषय आहे आणि त्याच्यासाठी असिस्टंट प्रोफेसर एक पद आहे, ते सर्वांसाठी खुलं आहे आणि असोसिएट प्रोफेसर एक पद आहे आणि असिस्टंट प्रोफेसर 7 पदं आहेत, त्यापैकी एक ओपन, एक SC, एक ST, एक DTA, एक OBC, एक SEBC आणि एक EWS. केमिस्ट्री विषयासाठी असिस्टंट प्रोफेसर पदासाठी 2 जागा आहेत, एक DTA, एक OBC. फिजिक्ससाठी असिस्टंट प्रोफेसर 2 पदं आहेत, एक SC, एक DTA. फिजिकल डायरेक्टरसाठी एक पद आहे, एक ते सर्वांसाठी खुलं आहे आणि वर्कशॉप सुपरिटेंडेंटसाठी एक पद आहे, त्यासाठी ते सर्वांसाठी खुलं आहे. UG रिझर्वेशन फॉर पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज ॲज बिलोज. जे डिसॅबिलिटीमध्ये मोडतात त्यांच्यासाठी काही पदं रिक्त आहेत. असोसिएट प्रोफेसर टोटल पोस्ट आहे एक, ती ग्रुप ए साठी रिक्त असणार आहे किंवा रिझर्व्ह ठेवलेला आहे. असिस्टंट प्रोफेसरसाठी टोटल 3 पदं आहेत, त्याच्यापैकी एक आहे ग्रुप ए, दुसरं आहे ग्रुप बी आणि तिसरं आहे ग्रुप सी, अशी 3 पदं राखीव ठेवलेली आहेत. तर अशा पद्धतीनं ही पदांची माहिती आहे आणि यासाठी 4 एप्रिल पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. 30 दिवसामध्ये आपला अर्ज शक्यतो त्या पत्त्यावरती म्हणजे जो पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यावरती तिथं पाठवणं गरजेचं आहे. हा जो पत्ता दिलेला आहे या पत्त्यावरती आपले अर्ज पाठवायचे आहेत, विहित मुदतीमध्ये अर्ज पाठवायचे आहेत आणि सोबत त्यांनी जे काही अर्जामध्ये माहिती मागणी केलेली असेल त्याप्रमाणे आपले कागदपत्र सोबत जोडायचे आहेत. त्या त्या पदासाठी म्हणजे तुम्ही सेट नेट किंवा PhD असाल किंवा तुमची आणखी काही शैक्षणिक पात्रता असेल तर त्या सर्टिफिकेटसाठी सहित तुम्हाला संपूर्ण माहिती सोबत जोडायची आहे. त्या अर्जामध्ये संपूर्ण माहिती नमूद केलेली असणारच आहे. फोटो चिटकवायचा आहे, सही करून तुमचा तो अर्ज आहे तो या पत्त्यावरती पोहोच करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमची जी कागदपत्र अर्जासोबत जोडलेली आहे ती मूळ कागदपत्र घेऊन मुलाखतीसाठी तुम्ही हजर राहायचं आहे. निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे. 4 एप्रिल पर्यंत शेवटची मुदत आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती खूपच महत्त्वाची आहे आणि
मॉडर्न कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे आणि ही महत्वाची भरती प्रक्रिया आहे. त्यासाठी 129 पदं रिक्त आहेत आणि ती भरती प्रक्रिया होणार आहे. तर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ही माहिती आपल्या मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईकांच्या मध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा किंवा या पदाचा लाभ होईल. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. थँक यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.